धन्यवाद सर. मी विद्यमानाने आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 1च्या सुधारित अभ्यासक्रमावरती चर्चा करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. या कार्यशाळेसाठी आज अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर S.B. भंगर सर, तसेच आमच्या BOS-मधील मेंबर डॉक्टर K.M. माने सर, डॉक्टर K.M. देसाई सर, डॉक्टर अर्जुन जाधव सर, समाजशास्त्राचे वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून आलेले सर्व प्राध्यापक, काही रिसोर्स पर्सन आणि इथं हॉलमध्ये उपस्थित असलेले भाई कोलेकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि बंधू-भगिनींनो, आज या ठिकाणी मला बीजभाषणासाठी आमंत्रित केलेलं आहे. मागच्या वेळेला BA1चा सिलेबस आपला जो सेकंड सेमिस्टरचा होता, त्या अनुषंगानं आपण आजरा महाविद्यालयामध्ये कार्यशाळा घेतलेली होती. थोडीशी संख्या जास्त होती, आज थोडी पावसामुळे कमी झालेली आहे. परंतु मी मुसई सरांचं स्पेशल अभिनंदन करते सर यासाठी की सातत्याने त्यांनी फॉलोअप घेतलेला होता. जवळपास सर्वच महाविद्यालयातल्या सर्वच प्राध्यापकांना त्यांचा फोन असायचा. मला दर 2-3 दिवसांनी अपडेट देत होते. आमच्या सोशॉलॉजीचे जेवढे ग्रुप्स होते त्या ग्रुपवरती सातत्याने त्यांनी नोटीस टाकलेल्या होत्या. आणि आज तर अगदीच कमी नाही, पण बऱ्यापैकी संख्या आपल्याला आहे आणि ऑन द वे काही आहे, ऑन द वे काही लोक आहेत. तर साधारण 12:30पर्यंत बरेचसे लोक आपल्या इथं पार्टिसिपेट होतील. तर त्याबद्दल मी एक समाजशास्त्र अभ्यास मंडळाची अध्यक्ष या नात्याने तुमचं अभिनंदन करते सर. तसंच इथे या ठिकाणी आल्यानंतरच आदर स्वागत आणि खूप वातावरण खूप छान वाटलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करते. खरं तर या कार्यशाळांमधून आपण या कार्यशाळा का घेतो, तर नवीन सिलेबस आहे, त्या सिलेबसची माहिती व्हावी, त्या घटकामध्ये उपघटकांमध्ये काय शिकवावं लागणार आहे, कशा प्रकारचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे, विद्यार्थ्यांना कुठल्या घटकांचं कितपत माहिती देणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसोर्सेस. मागच्या वेळेला मी बोलले होते की रिसोर्स पर्सनली रिसोर्सेस द्यायचे आहेत की कुठल्या पुस्तकांमध्ये बाबा ह्या नवीन घटकांचा अभ्यास अधिकाधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. तर मला वाटतं आजचे सर्व रिसोर्स पर्सन आपल्याला दिवसभराच्या या कार्यशाळेमध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत याची मला खात्री आहे. निश्चितच सगळेजण समाजशास्त्राचे असतील किंवा इतर विषयांचे प्राध्यापक ज्या वेळेला कार्यशाळेमध्ये येतात त्यावेळेला ते अतिशय सूक्ष्म पातळीवरती अभ्यास करून आपल्या प्राध्यापकांना मार्गदर्शन करतात. आज आपण जो विषय महत्त्वाने अभ्यासणार आहोत तो ACCचा आहे, जो नव्याने इंट्रोड्यूस केलेला आहे. स्किल एनहान्समेंट कोर्सच्या अनुषंगानं आज रमेश पाटील सर बोलणार आहे. त्यांनी तो सिलेबस फॉर्म केलेला आहे, त्यांच्यासोबतची कमिटी आहे आणि अर्थातच त्यांनी चांगल्या प्रकारच्या रिसोर्सेस देण्याचा प्रयत्न सर करणार आहे. मी आज या ठिकाणी आपल्या अभ्यास मंडळातील सदस्य जे आहेत त्याचं थोडंसं सुरुवातीला मला तुमच्याशी शेअरिंग करायचं आहे की नेमकं आपल्या समाजशास्त्राच्या अभ्यास मंडळाने NEP-मध्ये काय नेमकं केलेलं आहे या वर्षभराच्या कालावधीमध्ये. तर त्यामध्ये खरं तर हा नवीन सिलेबस एक चॅलेंज होतं. आम्ही पण नवीनच होतो. आम्ही मागच्या मार्चमध्ये या ठिकाणी BOS-वरती निवडून आलो. माझ्यासोबत अनेक 12-15 जण आहेत आणि हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी खरं तर खूप कष्ट लागलेले आहे आणि BOS-च्या सगळ्याच मेंबर्सनी आम्हाला खूप भरभरून त्याच्यासाठी प्रतिसाद दिलेला होता. इथं उपस्थित असणारे K.M. देसाई सर यांनी UG लेवलचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून घेतला. ओळीचा आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली होती. ओळीचा अभ्यासक्रमामध्ये असणारे आपल्या गिरे मॅडम असतील किंवा अक्षता गावडे मॅडम असतील किंवा भाग्यश्री पाटील मॅडम असतील. आत्ता IKSचा सिलेबस जो आहे जो पुढच्या वेळेला आपण घेणार आहोत, विचार करणार आहोत त्याचा, तर त्याचा जलसासारखा एक विषय जो थोडासा दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, हा विषय IKS-मध्ये इंडियन नॉलेज सिस्टममध्ये आणण्याचा प्रयत्न डॉक्टर अर्जुन जाधव सरांनी केलेला आहे. तर असे नवीन विषय आपल्या विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करण्यासाठी म्हणून आपले हे BOS सातत्याने काम करत आहे आणि वर्षभरामध्ये त्याचा तो एक आकृतीबंध आहे, तो आकृतीबंध तयार करून व्यवस्थित पद्धतीने 40 आणि 80 मार्कांचा पेपर कसा असावा यावरती सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी व्यवस्थित केलेली आहे आणि आज तो तुमच्यासमोर सिलेबस आहे, आपण तो शिकवायला सुद्धा तयार केलेला आहे. तर मी पहिल्यांदा BOS-ची चेअर म्हणून या नात्याने या सर्वच अभ्यास
असणाऱ्या सर्वच सदस्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते. थोडंसं NEPच्या अनुषंगाने, कारण बीज भाषणाला मला या ठिकाणी बोलावलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण NEP 2020ची अंमलबजावणी 2024-25च्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून करतो आहोत. सगळ्यांना सिलेबस मिळालेला आहे. या NEPचा विचार करत असताना पुन्हा आपल्यासमोर असंख्य प्रश्न आलेले होते. मागचं वर्षभर आपल्या स्टाफ रूममध्ये ह्याच चर्चा होत्या की का बाबा नव्यानं परत परत का हे दुरुस्त्या करायच्या आहेत किंवा कशाला पुन्हा आणायचं, एवढं सगळं चांगलं चाललेलं आहे. तर त्याच्यासाठी जी उत्तरं दिली गेली या शिक्षण तज्ज्ञांकडनं की भारतामध्ये साधारणपणे 1960-70 नंतर खूप वेगाने सगळ्याच क्षेत्रांमध्ये पूर्ण बदल झाले, आमूलाग्र बदल झाले आणि शिक्षण क्षेत्राच्या आकृतीबंधामध्ये मात्र काही बदल झालेला नाही. तो बेसिक बदल होण्याची फार मोठी गरज होती आणि म्हणून या प्रकारचा तब्बल 32 वर्षानंतर 34 वर्षानंतर हा बदल आपल्यासमोर आलेला आहे आणि तो बदल आपल्याला स्वीकारावा लागणार आहे. GR आलेला आहे, त्यामुळे आता नाही म्हणण्याची वेळ वगैरे सगळी संपलेली आहे. आपण त्या सगळ्या गोष्टीला सुरुवातही केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा जो उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आहे, या विभागाने 20 एप्रिलचा जो GR बऱ्यापैकी सगळ्यांनीच आपण बघितलेला आहे, त्याचा जो शासन निर्णय आहे तो निर्णय वाचल्यानंतर माझं एक अंडरस्टँडिंग असं आहे की हे जे काही धोरण आहे, हे धोरण नेमकं मला काय देणार आहे किंवा आम्हाला काय देणार आहे, एकूण आमच्या व्यवस्थेला, शिक्षण व्यवस्थेला किंवा समाजातल्या विद्यार्थ्यांना काय देणार आहे. तर एक थोडक्यामध्ये मला तुम्हाला त्याचं एलॉबरेशन करून सांगायला आवडेल किंवा त्याचं स्पष्टीकरण मला शेअर करायला आवडेल की भारताला एक ज्ञान महासत्ता बनवायची आहे. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्य व ज्ञानप्राप्ती करायची आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आम्ही हे NEP आणलेले असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबरीनं भारतीय लोकसंख्येला गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं अंडरलाईन करण्यासाठी गोष्ट म्हणजे संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारनं हे नवीन राष्ट्रीय धोरण, शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे. यातलं अजून महत्त्वाने सांगायच्या काय गोष्टी आहेत किंवा ज्याला हायलाईट करायच्या कुठल्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये नवीन काय आहे, तर नवीन असं आहे की एकतर कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्याला म्हणूया आपण सर्वांगीण विकास. कारण आपण शिक्षणाची व्याख्या सांगतो विद्यार्थ्यांना, व्हॉट इज एज्युकेशन, तर मला वाटतं त्याची व्याख्या शिक्षण तज्ज्ञांनी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. तर NEP मध्ये पण ह्या मुद्द्यावरती फोकस केलेला आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे. नुसतं त्यांना वर्गामध्ये बसून शिकायचं नाही आहे, म्हणजे नॉलेज ओरिएंटेड आणि स्किल ओरिएंटेड अशा दोन्ही गोष्टींना त्या सिलेबसमध्ये बसवण्याचा प्रयत्न NEPचा आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ओळीचा जो आपण सिलेबस मागच्या वेळेला तयार केला, जो सोशॉलॉजी ऑफ यूथचा आहे, मी आता इथं अभिमानाने सांगते की माझ्या महाविद्यालयामध्ये 60 विद्यार्थ्यांना, सायन्स कडल्या विद्यार्थ्यांना आम्ही तो विषय शिकवतो. तर खूप म्हणजे विद्यार्थ्यांकडनं खूप चांगला इनपुट आम्हाला मिळत आहे की सोशॉलॉजी ऑफ यूथसारखा विषय मॅडम नव्यानं आम्हाला अभ्यासायला मिळतो. आणि आमच्या वयोगटातल्या ज्या काही मुलांच्या समस्या आहेत किंवा आम्हाला जे काही प्रश्न पडत आहेत त्याची उत्तरं तुमच्या ह्या सिलेबसच्या माध्यमातून शिकून आम्हाला मिळणार आहे. तर मला वाटतं हे आपल्या BOS फार मोठं सक्सेस आहे की आपण त्यांना आवडणारे सिलेबस तयार करतो आहोत. इथून पुढे आपल्याला खूप मोठी एक लढाईची आहे पुढच्या सेकंड इयर आणि फायनलमध्ये की जे आपल्याला कंटेम्पररी रेलेव्हन्स असणारे सिलेबस तयार करायचे, ज्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा मला सहभाग आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी जाता जाता हेही मी सांगेन की आत्ताचं BOS ह्या भूमिकेमध्ये आहे की आम्हाला सगळ्यांना तुम्हाला घेऊन सोबत जायचं आहे. फक्त BOSचे मेंबरच त्या सगळ्या सिलेबस फॉर्मेशनमध्ये असणार नाही आहेत. इथून पुढे जानेवारीमध्ये सब कमिटी असणार आहेत, ज्या सेकंड इयरसाठी केल्या जातील, ज्या थर्ड इयरसाठी केल्या जातील आणि त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे जे जे त्या कमिटीमध्ये बसणार आहेत, जे इलिजिबल असणार आहेत, त्या सर्वांना आम्ही या सिलेबस फ्रेमिंगमध्ये सब कमिटीमध्ये बोलवणार आहोत. आपली सगळ्यांची ती जबाबदारी आहे. म्हणजे NEP जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळेला त्याचे जे काही 5 स्तंभ आहेत, त्यातला एक अतिशय महत्त्वाचा स्तंभ जो मला वाटतो तो आहे उत्तरदायित्वाचा. उत्तरदायित्व, कुणाचं उत्तरदायित्व, तर प्राध्यापकाची जबाबदारी. शिक्षण क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये आणून ते विद्यार्थी तुमचं 1 तास त्याने ऐकलं पाहिजे, अशा प्रकारचे शिक्षक आणि अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांची रचना करणं हे सुद्धा या NEPचं एक मोठं उद्दिष्ट आहे असं मला वाटतं. त्यानंतर आपण सर्वांनीच, मला वाटतं इथे पण तुम्ही जर बास्केट तयार
कुलकर्णी सरांनी तुमच्या महाविद्यालयामध्ये. NEPचं सगळ्यात मला स्वतःला आवडलेलं एक जो क्लॉज आहे तो म्हणजे दॅट इज व्हेरी फ्लेक्झिबल. म्हणजे त्यांनी असं कुठं तुम्हाला खूप बंधनं घातलेली नाही आहे. आकृतिबंधामध्ये आकृतिबंध तर सारखाच करावा लागेल, कारण त्यांचा दुसरा जो स्तंभ आहे तो आहे समान न्याय, सोशल जस्टिस त्यांनी म्हटलेलं. म्हणजे सगळीकडं आकृतिबंध समान असला तरी तुमचे जे काही महाविद्यालयामध्ये आधीचे जे विषय आहेत त्या विषयांना त्या आकृतिबंधामध्ये बसवण्याचं त्यांनी सांगितलं, तिथं मॅन्डेटरी त्यांनी केलं आहे. तर मला वाटतं त्या फ्लेक्झिबिलिटीचा आपल्याला फार काही बदल फर्स्ट इयरला करायचा नाही आहे. सेकंड इयरला थोडेफार बदल करायचे आहेत, पण फर्स्ट इयरला आपल्याला जे विषय आहेत त्या विषयांमध्ये थोडा फेरफार करून त्या आकृतिबंध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो 1-2 मिनिटामध्ये मी परत या ठिकाणी सांगेन, शेअर करेन, कारण नवीन पण इथं काही प्राध्यापक बंधू भगिनी मला दिसत आहे. तर आपण आपल्या महाविद्यालयामध्ये पहिले 3 विषय, 2 कोर्सेस आणि 1 लँग्वेज दिलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण OEचा एक सब्जेक्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर एक SCC दिलेला आहे जे आता आलो त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्यानंतर AEC आहे, आता IPS नंतर असणार आहे, आणि CC. तर हे 22 क्रेडिटचं आपण आपल्या महाविद्यालयामध्ये एक बास्केट तयार केले आणि त्या बास्केटच्या अनुषंगाने आपण प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे, वर्ग पण सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये मला अजून एक महत्त्वाची गोष्ट वाटते, कारण बऱ्याच म्हणजे वर्षभरापासून याच्यावरती खूप चर्चा मी ऐकलेल्या आहेत, अकॅडमिक काउन्सिलमध्ये असतील किंवा इतर ज्या काही मिटिंग्स आमच्या झाल्या, की त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की तुमच्या महाविद्यालयाची फर्स्ट इयरची प्रवेश प्रक्रिया जेवढी तुम्ही चांगली करणार आहात तेवढं तुम्हाला TY पर्यंत सोपं जाणार आहे. जे काही त्या कोर्सेसमध्ये आपण विद्यार्थ्यांना डिवाइड करतोय, आता 2च कोर्सेस आहेत ना, 2च विषय आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी डिपार्टमेंट्स आहेत त्याचं म्हणते मी, कारण त्यातला एकच विषय पुढे मेजर म्हणून राहणार आहे, एक विषय त्याला फायनलला जाणार आहे, एक विषय त्याला लँग्वेजला जाणार आहे. त्यामुळं समजा माझ्याकडे आता 300-350 विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करणं हे ॲडमिशन कमिटीचं खूप मोठं काम आहे. तर मध्यंतरी जे सुकाणू समितीचे वेलिंग सर आले होते, त्यांना अनेक प्रश्न आम्ही विचारलेले होते, त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आलेली नाही आहेत, कारण त्याच्यावरती अजून अभ्यास सुरू आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे 2035 पर्यंत धोरण आपल्याला राबवायचं. 2035 मध्ये खऱ्या अर्थाने 100% हे धोरण सुरू म्हणजे लागू होणार आहे पूर्णतः. आता आपण थोड्या पर्सेंटने ते लागू करतो आहोत, म्हणजे एकाच वर्षामध्ये सगळं काही ते लागू होईल असा तो भाग असणार नाहीये. आणि ऑब्वियस आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे, नवीन काहीतरी आपण आणलेलं आहे, त्याच्यामुळं थोडासा खडखडाट होणार आहे, थोडासा आपली उलटापालट होणार आहे, कारण जुनी पुस्तकं, जुना अभ्यासक्रम, आपल्याला जे माहिती आहे ते सोडून आपल्याला परत अभ्यास करावा लागणार आहे. तर मला वाटतं नवीन स्वीकारण्याची वृत्ती प्राध्यापकामध्ये असते, कारण दर 3 वर्षानंतर आपला अभ्यासक्रम बदलतो. फक्त आत्ता काही नव्यानं जे काही वेगळे विषय आहेत, जे SEC सारखे किंवा OE सारखे, ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये नवीन आले. बाकी BA1ला असणारे दोन्ही जे विषय आहेत आपले, इंट्रोडक्टरी सोशॉलॉजीचा जो भाग आहे तो आहे तसाच ठेवलेला आहे. आता आपल्याला आज त्याच्यावरती तुम्ही काय शिकवावं असं आम्ही काही बोलणार नाही आहोत, कारण ते ऑलरेडी आपण वर्षानुवर्ष शिकवतोय. म्हणजे मी ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये होते तेव्हाही मला ह्याच बेसिक कन्सेप्ट शिकवल्या गेलेल्या आहेत. इथं आता मेजर आणि ड्रास्टिक चेंजेस कुठं होणार आहेत आपल्याला, ते सेकंड इयर आणि फायनल इयरला, की तिथं खूप आपल्याला जागरूकतेनं खूप अवेअर राहून विद्यार्थ्यांना नव्यानं काय देता येईल. त्यांना एक म्हणायचं ह्या नवीन शैक्षणिक धोरणाला, की आत्ताचा विद्यार्थी हा फार स्पर्धात्मक युगामध्ये आहे, त्याला प्रचंड चॅलेंजेस आहेत, तर त्या चॅलेंजेसला तो म्हणजे त्या आव्हानांना तो सामोरं जाऊ शकेल अशा प्रकारचा अभ्यासक्रम तुम्ही तयार करायचा आहे. तर ती पण एक आपल्यावरती एक उत्तरदायित्व आहे की तुम्ही सगळ्यांनी तोही विचार करा. आपण त्या ग्रुपवरती या पद्धतीने चर्चा व्हायला हव्यात असं मला वाटतं, कारण चर्चा एकाने सुरू केली की दुसऱ्याने त्याबद्दल काहीतरी रिस्पॉन्स द्यावा, विषयांच्या अनुषंगाने असेल किंवा इतर काही तुम्हाला वाटते की बाबा हा विषय आपल्याला आला पाहिजे. आता अविनाश सरांच्या सोबत आम्ही येत होतो, त्यांनी खूप चांगले विषय मांडले की आत्ता आत्महत्यांचं खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यावरती आपण वेगळ्या अँगलने वेगळ्या थिअरीज आपल्याला निर्माण करता येतात का बाबा. डुर्खाइम थिअरी आम्ही शिकवतो आहोत, पण आता ती ह्या परिस्थितीला कितपत लागू पडते, तर जी लागू होणारी थिअरी आहे ती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये इंट्रोड्यूस करता येऊ शकेल का. आत्ताच्या लैंगिक छळाच्या बातम्या मला वाटते 2 ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर ऑगस्ट महिन्यामध्ये मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. फार भयंकर आहे हे सगळं, आणि समाजशास्त्राच्या माणसांनी तर हे वेगवेगळ्या अँगलने त्याचा विचार करायला पाहिजे, का घडते बाबा हे सगळं आपल्या या अवतीभोवतीच्या समाजामध्ये, आणि मग त्याला
एक्झॅक्ट अशी मला रेमेडी देता येऊ शकेल का? येणाऱ्या कालावधीमध्ये माझी जी जनरेशन आहे, माझे जे विद्यार्थी आहे किंवा त्या त्या पुढच्या जनरेशन्स आहेत, त्या जनरेशनला मला काही समाजशास्त्राच्या माध्यमातून कॉन्क्रीट देता येणार आहे का? इकडलं तिकडलं नको आहे, एक कॉन्क्रीट सोल्युशन मला देता येऊ शकेल का? समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या अनेक ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना मला काही देता येईल का? पॉलिसी मेकिंगमध्ये समाजशास्त्रज्ञांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्या पॉलिसीजमध्ये मला काही करता येईल का? मला कायदे बदलता येतील का? जे कायदे आहेत त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करता येईल का? आता लोक तिथं बसलेले आहेत, आत्ताच्या गोळ्या घाला म्हणतात, नाही का? हे म्हणजे समाज बदलतोय, परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये झुंडीचं समाजशास्त्र ज्याला म्हणतो आपण, नाही का, त्या झुंडीच्या समाजाची मानसिकता कोणत्या पद्धतीने जाते आहे त्याला मला काही सोल्युशन देता येतं का? तर मला वाटतं ह्या अँगलनी पण तुम्ही थोडासा विचार करावा. सूत्र टाकते, बीजभाषण मला दिलेलं आहे, त्यामुळं एकूण दिवसभरामध्ये काही अँगलनी थोडीफार चर्चा व्हावी असं मला वाटते. येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या आव्हानांना आम्हालाही सामोरं जायचं. म्हणजे मी आता खूप मोठ्या महाविद्यालयामध्ये काम करते आहे, परंतु तरीही मला इन्फ्रास्ट्रक्चरची प्रॉब्लेम आम्हाला सुद्धा आहे. म्हणजे संख्या जवळपास 7,500 आहे आमच्या विद्यार्थ्यांची, पण तेवढ्या गतीनं आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरल काही बदल झालेले नाहीत. आता अजून त्याला 2-3 वर्ष लागतील. परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये मी BA1च्या मुलाला OEच्या तासांना कुठं बसवायचे, SSच्या तासांना कुठं बसवायचे, TYमध्ये तास चालू असेल तर FYमध्ये कुणी घ्यायचं, अशा असंख्य अडचणी एनईपीनं आपल्यासमोर निर्माण केल्या आहेत. पण मला ज्यावेळेला वेलिंग सरांना हा प्रश्न विचारला त्यावेळेला ते असं म्हणाले की हळूहळू तुम्हीच त्याच्यावरती सोल्युशन करायचं आहे, तुम्हीच बसायचं आहे एकत्र. तुम्हाला ती फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे, तुमच्या महाविद्यालयाने ती फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. एकत्र बसून तुम्ही तो कसा तास घ्यायचा आहे, कुठे ॲडजस्ट करायचं ते तुमचं तुम्ही बघितलं पाहिजे. तर मला वाटतं याच्याकडे थोडंसं सकारात्मक दृष्टिकोनातून बघूया. स्किल बेस्डवरती पण मागच्या वेळेला असा एक हे झाला होता, चर्चा झाली होती अकॅडमिक काउन्सिलमध्ये आणि वेगवेगळ्या मिटिंग्समध्ये की हे शैक्षणिक धोरण मुख्यतः कुशल कामगारांची निर्मिती करतं आहे का? पण थोडीशी बारकावे आपण जर तपासले त्या एकूण NEPचे तर असं लक्षात येईल की त्यांनी थोडंसं बॅलन्स करायचा प्रयत्न केला आहे. काही अभ्यासक्रम हे नॉलेज बेस आहे, काही अभ्यासक्रम हे स्किल बेस आहे. म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच जो आहे, लँग्वेजेस आणि कॉमर्स, म्हणजे आता मी सायन्सच्या मुलांसोबत कधीच गेले नव्हते, पण मला आता आनंद वाटतोय. सोशलॉजी ऑफ यूथ सारखा विषय जो आहे तो जेव्हा मी त्या विद्यार्थ्यांना सांगते तेव्हा त्यांच्यामधली एक क्रिएटिव्हिटी मला लक्षात येते की मॅडम आपण असं करूया, नाही का, आमच्याकडे असे प्रयोग होतात तर मग असा प्रयोग आपण करूया. मला वाटतं हा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे. तर अशा प्रकारचे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आपला फुलफिल व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला काही बदल येणाऱ्या कालावधीमध्ये करायचे आहेत. त्यानंतर जो मगाशी मुद्दा असा झाला की आकृतीबंध तासांचं वाटप आणि क्रेडिट ज्याला म्हणतो आपण, क्रेडिटचं वाटप 22 क्रेडिट आपल्या डोक्यात फिट बसलं पाहिजे. आता BA1चा इव्हॅल्युएशन करत असताना की त्या विद्यार्थ्याला BA1ची पहिलं जे प्रमाणपत्र आहे ते जर मिळवायचं असेल तर त्याला 40 क्रेडिट मिळाले पाहिजे. आणि आपापल्या महाविद्यालयामध्ये आता शहाजी कॉलेज सर ऐकायला मागच्या